देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेची आज निवडणूक आहे. 227 जागेसाठी आज निवडणूक पार पडत आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या 8 वर्षानंतर ही निवडणूक असल्यामुळे आज मुंबईकर मोठ्या उत्साहात आज निवडणुकीसाठी बाहेर मुंबईच्या बाहेर पडलेला आहे, घराबाहेर पडलेला आहे. आणि हे जे मतदान केंद्र आहे, आज सकाळपासून मोठ्या मोठ्या जे दिग्गज आहे त्या दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे. आज सकाळी मुंबईच्या जुहू येथे सकाळी अक्षय कुमार अभिनेत्री यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आज दादरच्या बालमोहन विद्या मंदिर जिथे आपण आता उभे आहोत तिथे सकाळी अभिनेता नाना पाटेकर असतील, जे ऍडव्होकेट निकम आहेत ते सुद्धा येऊन गेले. आणि महत्वाचं म्हणजे आताच काही मिनिटापूर्वी राज ठाकरे आपला सहकुटुंब येऊन गेलेले आहेत. त्यांची आई होती, त्यांची आई आहे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलासह ते येऊन गेलेले आहेत. माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा, काय बोलाल आज, कसा तुम्ही मतदानाचा हक्क बजावला, काय सांगा? हे बघा, काय माहितीये का, 1962 सालापासून ह्या इथे मुंबईचे नागरिक हे मराठी माणसावरच हे विश्वास ठेवतात. प्रबोधनकार ठाकरे पासून की आतापर्यंत ठाकरे कुटुंबावर काय मराठी माणसा न्याय हक्कासाठी शिवसेना आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे मुंबई मिळवायकरिता होते तेव्हा. आणि प्रबोधनकार ठाकरे SM जोशी समाजवादी ह्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ करून जी मोरारजीभाई देसाई गुजरातला मुंबई नेत होतं ते त्यांच्या जबड्यातून खेचून काढली आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आहे. तेव्हापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते आतापर्यंत म्हणजे तुम्ही फक्त 1-2 वर्षाचा हे घ्या, जनता पक्षामध्ये फक्त 8 वर्षानंतर निवडणूक झालेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? 8 वर्षानंतर आता इलेक्शन होत आहे. पण मी तुम्हाला सांगतो ना, पहिल्यापासूनच इथे मुंबईचा जो मराठी माणूस आहे त्यांनी ठाकरे कुटुंबावरच भरोसा केलेला आहे. आता हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे एक फरक होत आहे की मुंबईचे सगळे मराठी फरक जाणवतो दोन बंधू एकत्र आल्यामुळे. फरक जाणवतो दोन बंधू एकत्र आले. हो ना, कारण एकमेकांना मतदान पहिले काय होत होतं की मनसे वेगळं असल्यामुळे काँग्रेससाठी BJPला फायदा होत होता, नॅशनल पार्टीला. पण आता तुम्ही बघा ना, मनसेचे 2009 सालापासून त्यांची वोट बँक आहे. प्रत्येक प्रभागामध्ये त्यांची 10,000 वोटर्स आहे आणि शिवसेनेचे 13 की 14. आता 22,000च्या मतांनी कोण येऊ शकतं अपोजिशनला, सांगा ना मला. तर त्याच्यामुळे मराठी मनुष्य हा ठाकरे कुटुंबावरच भरोसा करतो आणि हा भगवा जो आहे तो सातत्याने मुंबई महापालिकेवर फरकत राहील याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. ते मात्र धन्यवाद. सकाळपासून जर बघायला गेलं तर मुंबईच्या सकाळी 7:30 पासून ते आता 11:30 झालेले आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 12 ते 13% मतदान झालेलं आहे. असं अजून माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा, काय बोलाल तुम्ही? आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? 105 हुतात्म्यांना श्रद्धांजली. आनंद होतोय आज, खरोखर आनंद होतोय मतदान. मुंबईमध्ये महापौर कोण बसेल? मराठी, बरोबर. बाळासाहेब ठाकरेंनी आज जगवलेली म्हणजे जिवंत ठेवलेली शिवसेना आहे आणि त्याचा महापौर बसला पाहिजे, तर आम्ही मराठी माणसं मुंबईत टिकू. ठाकरेची सत्ता येईल तुम्हाला? हो, यायलाच हवी. येईल नाही, यायलाच हवी. बाळासाहेब ठाकरेंची सत्ता यायला पाहिजे. हा गद्दार गेला जाऊ दे, कारण मी मंत्रालयात काम केलं 35 वर्ष. नक्कीच. बघा, माझ्यासोबत अजून काय महिला, ताई, काय बोलाल तुम्ही? माझ्या मते तरी महायुती येईल 100%. कारण की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हा जरी विचार मनात लोकांनी ठेवलाय तरी सुद्धा तो शिंदे सेनेबरोबर आहेच, तो विचार तर आहेच. त्याच्यामुळे कामं पण त्यांनी केली आहे, करतायत. आमच्या विभागामध्ये पण प्रिया सरवणकरांनी किंवा सरवणकर साहेबांनी खूप कामं केली आहेत. त्याच्यामुळे मराठी माणसं त्यांच्याही बरोबर आहेतच. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीसांचं काम अतिशय उत्तम आहे. लोक खूप सॅटिस्फाईड आहे. तर 100% नाही पण 99% तरी महायुतीचाच महापौर असेल असं मला वाटतं.
बघा महत्वाचं म्हणजे इथं जे ह्या निवडणूक इथं जे निवडणूक केंद्र आहे तिथं जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी व्हील चेअर्स आहेत, व्हील चेअर सोबत जे एनसीसीचे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा आहेत, पोलीस आहेत, पोलिसाचे राखीव दल आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे सेन्सिटिव्ह विभाग आहे, जिथं सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहे तिथं जास्तीत जास्त पोलिसांच्या तुकड्या आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त बघायला 28,000 पोलिसांच्या तुकड्या आहेत. शिवाजी काळे सोबत मी धीरज खोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.